नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री काळभैरव एकादशी मंडळ चिंचपाडा तर्फे श्री शांताराम केणी यांच्याकडून भागवत एकादशी साजरी। एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे भगवान विष्णूला समर्पित आहे। हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते। एकादशी तिथीला भगवान श्री हरीना विष्णूंचे रूप मानले जाते। असे मानले जाते की एकादशीचे हे व्रत पाळणारा सर्व सांसारिक सुखाचा उपभोग घेतो तो शेवटी श्रीमत नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो असे मानले जाते। असे हे पवित्र एकादशीचे व्रत पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील श्री काळभैरव एकादशी मंडळ आपले जुने गाव चिंचपाडा या गावापासून सुमारे 65 वर्षापासून आपली ही परंपरा जोपासत आहेत। सन 1960 रोजी या श्री काळभैरव एकादशी मंडळाची एकादशी व्रत करण्यासाठी प्रारंभ झाला। जुन्या गावातील मंदिरात वर्षभरात येणाऱ्या एकादशा हे मंडळ या दिवशी मंदिरात हरीची उपासना, हरिपाठ, भजन, कीर्तन अशा प्रकारे श्रवण भक्ती करून या दिवशीचे व्रत उपवास करून मंदिरात रात्री 12 नंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते। दर एकादशीला या मंडळातील प्रत्येक सभासद वैयक्तिकरित्या एकादशी दिवशी दिवसभरात भक्तिमय कार्यक्रमाचे नियोजन करून रात्री महाप्रसादाचे आयोजन केले जाते। श्री काळभैरव एकादशी मंडळाचे एकूण 55 सभासद आहेत। दर एकादशीला ज्या सदस्याचा नंबर येईल तो सदस्य या एकादशीच्या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारतो। शनिवार दिनांक 7 जून रोजी आलेल्या भागवत एकादशीची सर्वस्वी जबाबदारी माननीय श्री शांताराम शंकर केणी यांनी स्वीकारली होती। गेली 5 दशकाहून अधिक शांताराम केणी दर एकादशी व्रत सोहळ्यात सहभागी होऊन आपले योगदान देत आहेत। त्यांना भजन, कीर्तन व नामस्मरणाची गोडी असल्याने त्याच वयाची 80 ओलांडले असतानाही तेवढ्याच उत्साहाने व भक्तिभावाने ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आजही ते वाचन, सामान्य ज्ञान, सायकल चालवणे, पायी चालणे, सकाळी सायंकाळी हरिपाठ, नामस्मरण निरंतर करत आहेत। या कामात त्यांना आनंद मिळत आहे। त्या काळचे चिंचपाडे हे गाव आज पुनर्वसन होऊन करंजाडे वसाहत म्हणून ओळखले जातो। परंतु आजही भव्य दिव्य अशा काळभैरव मंदिरात गावची चालत आलेली रूढी परंपरा ते जोपासत आहेत। हे एकादशी व्रत साजरा करण्यामागे देवाची आराधना तसेच सामाजिक एकोपा, बंधुता, पावित्र्यता, मांगल्यता जपण्यासाठी हे व्रत गावकरी आज तेवढ्याच तन्मयतेने भक्तिभावाने जोपासत आहेत। जग कितीही पुढे गेले, अगदी सोशल मीडियाच्या हातातील बाहुले बनले आहे, पण तरीही चिंचपाडा गावचे श्री काळभैरव एकादशी मंडळ दर एकादशीला गावातील वातावरण या दिवशी विठूच्या नामात रंगलेले असते। या एकादशी व्रत सोहळ्याच्या दिवशी वैयक्तिकरित्या ज्या सभासदांचा सिरियलप्रमाणे नंबर येईल तो सदस्य वैयक्तिकरित्या स्वखर्चाने हे एकादशी व्रत साजरे करत आहे। यामध्ये प्रत्येक सभासद, त्याचे कुटुंब, मित्रमंडळी, गावकरी यांना सहभागी होऊन आनंद मिळत आहे। खरंच या गावातील या परंपरेमुळे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचे, आपल्या परंपरेचे जतन होत आहे, तसेच सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे। असा हा आगळा वेगळा समारंभ शनिवार दिनांक 7 जून रोजी भागवत एकादशी निमित्ताने श्री शांताराम केणी यांच्याकडून देवाचा अभिषेक, सायंकाळी हरिपाठ, हरिनाम असे श्रवण सुख, भक्तगणांना उपवासाचा फराळ व रात्री महाप्रसाद याचे वाटप करून या भक्तिमय कार्यक्रमाची सुंदररित्या व उत्साही वातावरणात सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, चिंचपाडा, करंजाडे, पनवेल। Hare